फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणेचा रौप्य महोत्सव, फोटो फेस्ट, लेन्स लेगसी आणि सिल्वर शोकेसचे आयोजन। फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे या संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त फोटो फेस्ट 1, लेन्स लेगसी आणि फोटो फेस्ट 2, सिल्वर शोकेस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। हे सगळे आमचे काही बिल्डर्स आहेत, काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, अशा लोकांना या छंदातून पुष्कळ काही मिळून जातं। आयुष्य हे एवढं छानपैकी आहे आणि जे आम्ही चांगलं पाहतो ते इतरांपर्यंत पोहोचावं हा एक आमच्या असोसिएशनचा उद्देश आहे। त्याचप्रमाणे घराघरांमध्ये मुलं आहेत। आत्ताच आम्हाला डॉक्टर माशेलकर सरांची एक संस्था आहे, मराठी विज्ञान परिषद, तिथं हा मोठा प्रश्न होता की मुलं मोबाईल घेऊन काही खेळतात, पण त्या मोबाईलच्या माध्यमातून सर तुम्ही जे फोटो काढता ते विज्ञानामध्ये कसे उपयोगात तुम्हाला आणता येतील या उद्देशाने तुम्ही आम्हाला काहीतरी गाईड्स करा। तर आम्ही 16 तारखेला त्याची मोठी कॉन्फरन्स आहे, त्याच्यामध्ये आम्ही फोटोग्राफर मुलांच्याकडून आपल्याला कशा पद्धतीने या फोटोग्राफीचा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून कसा फायदा होईल त्याचा एक आमचा सेमिनार आम्ही घेतोय। तर तो सुद्धा एक भविष्य काळामध्ये मुलांसाठी एक चांगला हितकारक आहे। आज या आपल्याला काही शंका असतील तर त्या त्याचा पुढं एज्युकेशन मध्ये कसा त्याचा उपयोग करून घ्यायचा किंवा प्रोफेशनली तुम्हाला काय करायचं तर काय ते गायडन्स देण्यासाठी आम्ही आता सगळं स्टुडंटसाठी एक नवीन सुरू केलेलं आहे की स्टुडंट्स मेंबरशिप। जसं सगळं टेक्निकल प्रोफेशनल असोसिएशन मध्ये असतं की स्टुडंटला म्हणजे इंजिनिअरिंग प्रोफेशन म्हणा किंवा आर्किटेक्चर प्रोफेशन म्हणा, सगळ्या याच्यामध्ये स्टुडंटला पण त्याच्या मेंबरशिप जी असतात तसं आपण याच्यामध्ये पण करतोय। आणि स्टुडंटसाठी आम्ही 500 रुपयाचं नॉमिनल फी मध्ये आपण मेंबरशिप करतो। लक्षात घ्या की ही फी जी आहे ही नॉमिनल फी आहे, फक्त आपल्या सोसायटी असल्यामुळे अकॉर्डिंगला एक हे होतं की कोणी पिशेल भरले का नाही, त्यासाठी आपण नॉमिनल फी घेतलेली आहे। किंवा फ्री असेल तर कोणाला आपल्याला काउंटिंग होत नाही, कोण मेंबर आहे किंवा नाही असं होत नाहीये, त्यासाठी केलेले आहे। आणि आम्ही हे सगळे पुण्यातला जे काय फाईन आर्ट कॉलेजेस आहेत, फोटोग्राफी कॉलेजेस आहेत, सगळ्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलेले त्यांच्या याच्याप्रमाणे आणि त्यांना पण आपण नोटीस केलेले आहेत की आमचं हे बेनिफिट्स घ्या म्हणून। पण आपल्याकडे जे काही सिनियर मेंबर्स आहेत त्यांचं आम्ही वर्कशॉप ठेवतो, सेमिनार ठेवतो किंवा गायडेड टूर ठेवतो, हे सगळं आपण ह्या वर्षी याच्यात केलेले आहे। आणि असं आणि ह्याच्या पुढे काय असेल तर मी जिल्हा सरांना विनंती करेन